आज मोशी या ठिकाणी संजय गांधी नगर या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती या ठिकाणी साजरी झाली। जयंती साजरी करत असताना या ठिकाणी विधानसभेचे आमदार सन्माननीय अमितजी गोरखे साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिली। त्यांच्याबरोबर या विभागाचे विद्यमान आमदार महेशदादा लांडगे यांचे बंधू कार्तिकजी लांडगे, त्याचप्रमाणे या पिंपरी चिंचवडचे महापौर माननीय राहुलजी जाधव साहेब, त्याचप्रमाणे अनेक नगरसेवक, या ठिकाणचे रहिवासी यांनी या जयंतीमध्ये उत्स्फूर्त पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद दिला, सहभाग घेतला। खरोखर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे। आज साता समुद्राच्या पार छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा पोहोचवणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची कीर्ती, अनेक कादंबऱ्या, अनेक कथा, अनेक लोकनाट्ये, अनेक त्या ठिकाणी कामं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या माध्यमातून झाली। त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्या ठिकाणी गुरु मानून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी जनतेच्या हातावर तरलेली आहे। ही शिकवण आज भारत देशामध्ये प्रसारित करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संजय गांधी नगरमध्ये आमचे मित्र तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून या ठिकाणी साजरी केली। खरोखर जयंती साजरी करत असताना या ठिकाणी महिलांचा खूप असा मोठा सहभाग होता। या जयंतीमध्ये या ठिकाणी अनेक महिलांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला। त्याचबरोबर जे विद्यार्थी आहेत यांचा सुद्धा या ठिकाणी गुणगौरव करण्यात आला। माणिक पौळ यांचं काम अतिशय कौतुकास्पद आहे। माणिक पौळने जो हातामध्ये काम घेतलेलं होतं, या जयंती दिनाच्या निमित्ताने त्यांनी अनेक महिलांना या ठिकाणी साडी वाटप केली। त्याचबरोबर अनेक शासनाच्या योजना असतात, लाडकी बहीण योजना आहे, अनेक अशा विधवा महिलांसाठी योजना असतात, परित्यक्ता महिलांसाठी योजना असते। त्यांनी त्या ठिकाणी अनेक योजना राबवल्या, अनेक महिलांना या ठिकाणी त्यांनी स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला। मी माणिक शेठ पौळ यांचं या ठिकाणी कौतुक करतो। खरोखर माणिक पौळ यांचं काम अतिशय कौतुकास्पद आहे। असे कामं नवयुवकांनी आज ह्या भारत देशामध्ये पुढाकार घेऊन केले पाहिजे। महिलाच्या पाठीमागे सक्षमपणे उभा राहिले पाहिजे। आपली बहीण सुरक्षित कशी राहील ह्याची सुद्धा या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे आणि असे कामं या ठिकाणी सर्वांनी केले पाहिजे। मी पुनश्च एक वेळा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव संजय गांधीनगर मोशी या ठिकाणी आयोजित आज केलेला आहे। जयंतीच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड विधान परिषदेचे आमदार अमितजी गोरखे साहेब यांचा आज या जयंती उत्सव समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला व गुणवंत विद्यार्थ्यांचा या जयंतीच्या निमित्तानं सत्कार करण्यात आला। आणि माझे पत्रकार बांधव या ठिकाणी खरोखरच काम या पिंपरी चिंचवडमध्येच नाही तर न्यायाचा एक चौथा स्तंभ म्हणून या जगामध्ये ओळखला जातो, त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान, गुणगौरव, पुरस्कार या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे। आणि विद्यमान आमदार श्री महेशदादा लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे आदर्श माता पुरस्कार या ठिकाणी अशाच आईंना दिलेला आहे की ज्यांनी की समाजासाठी एक हिरा निवडून समाजाचं कार्य करण्यासाठी जनतेला अर्पित केलेला आहे। अशा महिलांना आपण आदर्श माता पुरस्कार श्री महेशदादा लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे यांच्या नावानं आपण या ठिकाणी वितरण करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचं निमित्त म्हणजे रक्षाबंधनाचा कार्यक्रम तर होऊनच गेलेला आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
आयोजित केलेली आहे। तसंच एक भाऊ ओवाळणी म्हणून आम्ही थोडक्यात साड्या वाटपाचा पण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। आणि यानंतर ज्या आलेले सर्व प्रमुख पाहुणे, माझे पदाधिकारी, संजय गांधीनगर या ठिकाणी कल्पनाताई शिंदे, विजयाताई सुधारे, अनेक महिला पदाधिकारी या ठिकाणी सर्वांनी मला मदत केली व सहकार्य केले। त्यांचे खूप सहकार्य झाले, याबद्दल मी हे करतो, त्या सर्वांचे मी आभार मानतो। आणि या संजय गांधीनगरमधून जेवढ्या माझ्या माता भगिनी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या व आमदार साहेबांचे बंधू कार्तिक दादा लांडगे यांचे देखील या ठिकाणी आम्ही आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो। जय लहुजी। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा। मोशी गावामध्ये जी जयंती साजरी झाली आहे, जी आपल्या पोळ साहेबाच्या माध्यमातून जी जयंती साजरी करण्यात आली आहे, ती सर्वात उत्कृष्ट साजरी करण्यात आली आहे। कारण की महिलांना रक्षाबंधनला गिफ्ट, कुणाला भाऊ असतो कुणाला नसतो, पण पोळ साहेब हे आपले भाऊ म्हणून ज्या महिलांवर अन्याय अत्याचार होईल अशा प्रकारेही ते पाठीशी उभे आहेत। आणि त्यानंतर त्यांनी साडी ही त्यांना देणे, रक्षाबंधन हे गिफ्ट म्हणून साडी देण्यात आली आहे। आणि सर्वात छान म्हणजे गिफ्ट हे महिलेला साडीचं असतं। साडी भेटली म्हणजे तिला आनंद वाटतो। आणि सर्व पत्रकारांना इथे पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे, पुरस्कारही देण्यात आला आहे। अण्णाभाऊ साठे जयंती ही इतकी छान उत्सव साजरा करण्यात आला आहे की महिलांना साडी पण झाली, पुरस्कार पण झाले। आणि यातनं महिला एवढा टायमिंग बसून त्यातनं काहीतरी अण्णाभाऊ साठे यांचे विचारही घरापर्यंत घेऊन गेलेले आहे। असंच पोळ साहेबांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं, असंच खंबीरपणे उभं राहून त्यांना, अशीच त्यांच्या बहिणींनी त्यांना साथ द्यावी आणि आमचंही त्यांना सहकार्य लाभेल। धन्यवाद। या ठिकाणी मोशी या ठिकाणी संजय नगर या ठिकाणी जे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळेस महिलांचा मान सन्मान काय असतो हे माणिक पौळ भाऊंनी दाखवून दिलेलं आहे। कारण बऱ्याच महिलांना कुणाला भाऊ नाही, जसं ताईंनी सांगितलं, कुणाला वडील नाही, कुणाला म्हणजे घरात कुणाची ना कुणाची कमतरता असते, ती सगळी माणिक भाऊंनी आज एक रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून महिलांना त्याची कमतरता होऊ दिली नाही। आज एक भाऊ म्हणून सर्व ह्या नगरामधील महिलांच्या पाठीशी माणिक भाऊ खंबीरपणे उभे राहतील। आज ही जयंती खूप छान उत्सवात पार पडली। आज मान सन्मानाने आम्हालाही माणिक भाऊंनी बोलवलं, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते। आणि सर्वांना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या 104व्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र।